मदांग गोलंदाजी माखवर. पहिला चेंडू या ठिकाणी धावसंख्येला झाली सुरुवात सुरेश यांच्या बॅटमधून. बोट टीम एक आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बोट टीम आपला एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजी मागफार गोलंदाज आपण पाहतोय विनायक. बोट टीम एक्स्ट्रा प्लेयर्स आपण कॉमेंट्री बॉक्सवर पाठवायचं आहे. 5 स्टार शुभम स्फूर्ती आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. पुन्हा एकदा हलक्यात आणि चेंडू खेळून काढलाय मतंग सारंग. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी चांगलं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. दैदिप्यमान क्रिकेटचा 16 मुंबई म्हटलं की नक्कीच आपल्याला आठवतं स्वप्नपूर्ती नगरी. त्याचप्रमाणे मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि याच क्रिकेटच्या पंढरीमध्ये आज कुर्ल्यात आपण या ठिकाणी दाखल झालोय. एक सुंदर आयोजन नियोजन पाहतोय. अधिराज चषक 2025 पर्व दुसरा सामना मैदानात रंगलाय. वेद 11 ओमकार मालाड आणि दुसऱ्या बाजूला 5 स्टार शुभम स्मृती. पुन्हा एकदा स्टेप आउट फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उडवला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. सुरेश आणि मदंग एक नावाजलेली सलामीवीर जोडी. बरीच वर्ष या जोडीने आपल्या नावावर बरेच सामने बरेच स्पर्धा ओमकार मालाड संघाला जिंकून दिले आहेत. आज तेच जोडी आपण कुर्ला नगरीत पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. चांगली गोलंदाजी तेवढंच चांगली फलंदाजी देखील होते. बॉल टू बॉल धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकते. आपले सर्व मुख्य मान्यवर व्यासपीठावर या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आनंद लुटतायत. एक चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. पुढे स्टेप आउट फ्लिक केलाय. चांगला फटका या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलाय. नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर आणि चेक करून आम्ही डिसिजन देऊ. त्याचप्रमाणे या क्रीडा नगरीत आमच्या कुर्ला पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी सुरेश साहेब पाटील साहेब त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी आपला वेळ काढून या ठिकाणी आले आणि लाख मोलाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी केलंय. सर आपलं खूप खूप धन्यवाद.
रिव्ह्यू सक्सेसफुल. तर या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला होता. रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. पहिले षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज रमजान. दोन्ही सलामीर अजून देखील मैदानात आहेत. स्ट्राईक एंडला पाहतोय मतंग सारंग. कांजूर मागचा सितारा. पुन्हा तेच तारार चेंडू. वेग पाहायला मिळाला चेंडू मध्ये. बीट झाले त्या ठिकाणी 22 स्वरूपात नक्की एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी वेग पाहायला मिळाला. लाईन अँड लेन देखील अचूक होती. 22 स्वरूपात या ठिकाणी एक धाव मिळेल. पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल पंच आपण पाहतोय. एका बाजूला बाबू सर तर दुसऱ्या बाजूला संदीप आचार्य सँडी. चांगला फटका पण या ठिकाणी झेल टिपलाय आणि संपलाय मतंग सारंगचा खेळ. मतंग सारंग बॅक टू डगआउट. प्रॉपर टायमिंग होतं. एक्झिक्युशन चांगलं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. कुठली चुकी गेली नाहीये आणि पहिला हादरा मिळालाय ओंकार मालाड संघाला. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय अरुण. या खेळाडूंनी देखील बऱ्याच स्पर्धा गाजवल्या आहेत. आता देखील त्याच प्रकारची कामगिरी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल का? रमजान आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तेज सरार चेंडू पण नक्कीच पंच या ठिकाणी लाईन अँड लेग चेक करतील. वाईट बॉल येतोय. मुंबईतील बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेची देखील चर्चा नक्की असणार आहे. आज सर्व अंडरम टेनिस क्रिकेटचे सर्व खेळाडू या स्पर्धेकडे लक्ष वेधून असतील. कारण सर्व मोठ्या संघ आणि मोठे खेळाडू या स्पर्धेसाठी या ठिकाणी आमंत्रित आणि या स्पर्धेला चार चांद लावण्याचं काम आजच्या दिवसात नक्की करतील. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू. खुल्या डब्याचा चेंडू होता. लेट कट आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक चेंज केली जाते. एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे 5 स्टार शुभम स्मृती घनसोली संघाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू पण नक्कीच काहीसा बाहेर जातोय यष्टान पासून. वाईड बॉल आलाय. वेग आपल्याला नक्की पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय.
नक्कीच दुसरा रिव्ह्यू देखील या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. एक धाव मिळेल या चेंडूवर. चार चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी रमजान. सुरेशच्या बॅग मधून हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. मिडविकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळते. आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या संत गतीने पुढे सरकते. 11 धावा स्कोर कार्डवर लगावल्या आहेत. अधिरा चषक 2025 मधील खुल्या गटातील दुसरा सामना मैदानात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूच. पुण्याचा चांगला फटका. फुल स्पाईचा चेंडू होता. संधी निर्माण झाली होती. फंबल झाले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तोपर्यंत फलंदाज एक धाव कंप्लीट करेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्डवर 12. डीजे पारितोषिक आपण पाहतोय 66,000 666 आणि आकर्षक ट्रॉफी. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक 44,444 आणि आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहतोय. बॉलर्स नेम थँक्यू. जयेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर 3रे षटक घेऊन चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल. चांगला फटका. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आलेच. चांगला चेंडू या ठिकाणी अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका या इनिंग मध्ये आला नाही. पूर्णपणे बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. फलंदाजांना चांगली गोलंदाजी या ठिकाणी. नक्कीच टाइम होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूमध्ये वेग काहीसा कमी होता. बराच टाइम होता. इनसाइड आउट डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता सुरेश कुडा. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं पण एक्झिक्युशन तेवढं प्रॉपर झालं नाहीये. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. स्टेप समोरच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. या ठिकाणी अजून एक गडी बाद होईल. अरुण या ठिकाणी बाद होतोय बॉक्स आउट स्वरूपात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय देवकरण. आता कुठेतरी आपण पाहतोय की कुठेतरी पारी ओमकार मराठा संघाची ढासळताना दिसते. आता मोठे फटक्यांची देखील गरज असते. इनिंग देखील या ठिकाणी बिल्ड करावी लागेल. काहीसा प्रेशर देखील पाहायला मिळेल. पण अशा बऱ्याच प्रेशरच्या मॅच सुरेश यांनी आपल्या संघाला जिंकून दिले आहेत. आता देखील फलंदाजीतून आपली शैलीदारपणा कौशल्य या ठिकाणी दाखवावं लागेल. व्हाईट बॉल येतोय. 15 धावा स्कोर कार्डवर लगावले गेलेत. 2 गडी बॅक टू डगआउट. सुरेख फटका देख ना. शैलीदार फटका पण त्या ठिकाणी डिक्लेअर झोन नाही येत. धावून या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. सुरेख फटका होता. घुटना टेक आणि प्रॉपर टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं.
स्टेप आउट समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख चेंडू अडवला जातोय. केवळ एक धाव मिळेल. जेवढी चांगली गोलंदाजी होते तेवढं चांगली साथ देखील मिळते गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची. त्यामुळेच इथे अजून देखील एकही चौकार लगावला गेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. 5 स्टार स्मृती. आता मात्र इनसाइड येऊन आउट खेळायचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. इथे देखील एक धाव मिळेल. 3 षटकांचा सामना सबब धावसंख्या स्कोर कार्डवर 18 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे आपण एक सन्मान करत आहोत. आज व्यासपीठावरती आमचे मान्यवर वेळात वेळ काढून या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि अधीरा चषकामध्ये आज उपस्थित राहिले गेले त्याबद्दल वासुदेवजी कामत साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आमचे सतीजी शिंदे आणि आकाश गुरव यांच्या हातातून आपण सन्मान केला जाईल. आणि वेळात वेळ काढून वासुदेव कामत साहेब आपण देखील या टुर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपला अगदी मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच. आज या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची होती आणि धन्यवाद. आपण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल वासुदेव कामत साहेबांचा एक विशेष सन्मान. त्यानंतर दिवेशी जैन साहेब माजी नगरसेवक रायगड परिसरामध्ये देखील खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं आणि ग्रामीण परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील पाहिलं गेलं असे आमचे दिवेशी जैन साहेब. धन्यवाद जैन साहेब. आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल अधीरा चषकामध्ये आपला एक विशेष सन्मान. वेळात वेळ काढून या टुर्नामेंटची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपला अगदी मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. चल लेट्स प्ले. लेट्स स्टार्ट द मॅच. या ठिकाणी आपण 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय. प्रसाद आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. 18 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. नो बॉल असेल. पुन्हा समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय. या इनिंग मधील पहिला चौकार आलाय. बॅट मधून मुख्याच्या शनिया चौकार आलाय. थांबलेली धाव संख्या आता कुठेतरी तरी धावताना आपल्याला दिसते. कारण जर विचार या मैदानाचा विचार केला तर 30 धावा जरी या ठिकाणी बनवल्या तर ओमकार मालाड संघाकडे तेवढा तोफखाना असलेला गोलंदाजीचा मारा असलेला एक भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. पुणे चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी देखील झाली आहे. बॅकअप केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. अजून एक बॅटर बॅक टू डगआउट. मुस्ताफाबाईंचा पण एक विशेष सन्मान. आमचे सतीश शिंदे मुस्ताफाबाई विशेष करून या टुर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थँक्यू मुस्ताफाबाई. दुबईवरून या टूर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थैंक दुबई से सीधा कुर्ला. और क्रिकेट का ये प्यार चाहिए. दुबई में भी अच्छा क्रिकेट खेला जाता है. टेप बॉल का क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट. सो थैंक यू मुस्तफा भाई, टूर्नामेंट के लिए आप आए और थैंक यू.
पुन्हा स्टेप आउट येऊन समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 5 स्टार शुभम स्मृती संघ घनसोली संपूर्णपणे बांधून ठेवलाय फलंदाजाला. आतापर्यंत केवळ एक चौकार आलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. तर या 3 चेंडू चांगला फटका होता. डीपेक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा शेप आडून चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय गॅप मधून 4 धावांसाठी अफलातून. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी 31 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेले. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष असेल. त्याचप्रमाणे या क्रीडा नगरीत घनश्यामजी शिंदे एक नावाजलेला खेळाडू, कायम त्याच्या मार्फत आपण चांगलं क्रिकेट या मुंबईत आणि मुंबई बाहेर देखील पाहिलाय. आपल्या नावाचा डंका दबदबा कायम ज्याने ठेवलाय असा सर्वांचा एक लाडका खेळाडू देखील म्हणावा लागेल. बरंच भला मोठा अनुभव त्यांच्या मागे आपण पाहतोय. घनश्यामजी शिंदे आपण व्यासपीठावर या क्रीडा नगरीत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काहीशे दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे आपल्याला या स्पर्धेत ते खेळताना दिसत नाही आहेत. पण एक भला मोठा खेळाडू अंडरम टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने आपलं नावरूप मोठं केलं असं घनश्याम शिंदे. या क्रीडा नगरीत पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर जाऊया यापुढे या मॅचचा दुसऱ्या सत्रात. आपण ऐकूया एक गोड आवाज. सागर मोरे, ओव्हर टू यू. धन्यवाद पंकज आणि घनश्याम शिंदे यांचा एक सन्मान केला जाईल. पप्पू गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट ज्याने गाजवलं आणि मुंबईतील एक अवलिया क्रिकेटर थोडं इंजरीमध्ये अडकला गेला, बट ज्याची बॉलिंग बॅटिंग पाहण्यासाठी संपूर्ण मुंबईने नेहमीच गर्दी केली आहे असा एक धुरंधर शेंबूरपासून जो प्रवास चालू झाला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंडरआर्म क्रिकेट. घनश्यामने पण चांगलं खेळलं, चांगल्या लेवलला खेळलं. मग असलफा, रॉयल, खूप चांगली क्रीडा स्पर्धा, मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवल्या आणि एक अनुभवी क्रिकेटर घनश्याम शिंदे पप्पू गेले कित्येक वर्ष नावाचा त्याचा दबदबा पाहिला गेला आहे. असा इन ॲक्शनमध्ये नेहमीच त्याला खेळताना पाहिलं गेलं आहे. पप्पू आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत आणि एक क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेट नसात क्रिकेट आहे, त्यामुळे किती दुखापत झाली तरी मैदानाच्या दिशेने आपल्याला क्रिकेट घेऊन जातं. मग ते बघायला का नाही होऊ द्यात, बट क्रिकेटसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. सतीश शिंदे यांचे जवळचे मित्र आहेत. धन्यवाद पप्पू, आपण देखील आज या टुर्नामेंटसाठी आलात वेळात वेळ काढून. आणि भले क्रिकेटपासून किती लांब गेलात तरी क्रिकेट तुम्हाला लांब देऊ जाणार नाही आहे, कारण की आज किती मोठी परीक्षा असली तरी आपण क्रिकेटसाठी वेळ काढतो. किती जॉबला सुट्टी नसली तरी जातो. क्रिकेट आहे. अधिरा चषक आज तिसरं पर्व आहे. अधिरा स्वतः इकडे तिची पण एक मॅच असणार आहे. अधिरा आणि आदित्य, ती पण चांगलं क्रिकेट खेळणार आहे. 5 स्टार घनसोली आपला एक प्लेअर पाठवा. बॅटिंग सिद्धेश आणि रमजान हे दोन जोडी बॅटर बॅटिंगसाठी आलेत. 32चं टार्गेट आहे बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर मतांग सारंग एका साईडला, वेद 11 ओमकार मालाड, उदयना पुजारी आणि त्यांचा संघ एका साईडला, तर एका साईडला आपण पाहिलं तर टीम शुभम स्मृती घनसोली. 5 स्टार शुभम स्मृती घनसोली. आज संघ स्ट्राईक एंडला बॅटर सिद्धेश. पहिलाच बॉल हलक्यात आणि मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. अरुण तिकडे आहेत, सिंगल रन. पहिली मॅच बॉलिंगसाठी मतांग
या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अरुण तिकडे आहेत आणि डोनाने चांगला बॉल अडवला तिकडे. बाहेरून कोणी कॉल देऊ नका. अंपायर जे डिसिजन देतील ते तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल मित्रांनो. अधिरा स्पोर्ट्स क्लबचे हे तिसरं पर्व. सतीश शिंदे आणि त्यांचे सर्व मित्र. टुर्नामेंट करणं म्हणजे रिव्ह्यू चेक केला जाईल. आपण अंपायर मधल्या रनीचा आपण चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे मित्रांनो, त्यामुळे पिचिंग खूपच पुढे आहे आणि फेअर डिलिव्हरी असणार आहे. एलईडी स्क्रीनवर पण तुम्ही बघू शकता लाईव्हला. बॉलिंगसाठी मतांग. या बॉल देखील एक चांगला फटका पाहिला गेलाय. रमजानच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रन मिळतील. भांडुप की आन बान शान रमजान एक चांगले बॅटर आहेत आणि चांगलं टायमिंग केलं. बाबू सरांनी पण स्माइल केली आणि रमजान एक चांगले खेळाडू आहेत. संदीप आचार्य सँडी पण आज भांडूप मधूनच बिलॉंग करताना बट एक चांगले खेळाडू आहे आणि आता मॅच थोडीफार त्याला सिच्युएशन प्रमाणे खेळणं गरजेचं आहे. या बॉल देखील फ्लिक केलं गेलंय. फिल्डर तिकडे आहेत आणि पहिली ओव्हर संपली. रन झालेत आतापर्यंत 8 रन. अठरा बॉल मध्ये 24 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. म्हणजे अजूनही 6 रन वरती आहेत. मॅच क्रुशल आहे. आलेले सर्व मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो. आज कुर्ला परिसरामध्ये आपण आलात, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. यानंतर विनिंग टीमची एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि तो संघ आपण परत पुढील फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 66,666, द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 44,444. एक चांगलं असं आयोजन. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी देखील कॅश प्राइज, बेस्ट फिल्डरसाठी देखील कॅश प्राइज आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील खूप चांगलं कॅश प्राइज आहे. ट्रॉफीज आहेत. अधिरा स्पोर्ट्स क्लब बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण यादव येतात. एक चांगले स्पिनर आहे. याच कुर्ल्या परिसरातून खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि मुंबईतील अंडरआर्म क्रिकेट म्हणजे कुर्ल्याचं नाव अरुणने पण अंडरआर्म मध्ये एक वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलं. अरुण, सनी, किसन एक चांगलं क्रिकेट ह्या परिसरातून खेळताना पाहिले गेले. बॉलिंगसाठी अरुण, स्ट्राईक एंडला रमजान. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ओमकार पाटणे तिकडे होते. खूप चांगली खेळपट्टी बनवली आमचे नितीन सुतार, माद्या आणि त्यांची सर्व टीमने मेहनत घेतली आहे. खेळपट्टी बनवणं सोपं नाहीये. 15-20 दिवस अगोदरच तुम्हाला माती आणण्यापासून सर्व रोलिंग खूप महत्वाचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं गेलंय. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला, थांबवलं गेला, अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे आणि
एक सिंगल रन. बघा अरुणकडे स्लो स्पिन आहे, एक जोरात टाकण्याचा बॉल त्याने आता प्रयत्न केला गेला. व्हेरिएशन केला तर तुम्ही चांगलं लेवलचं क्रिकेट खेळू शकता. परफेक्ट यॉर्कर, पण समोर बॉल पकडण्यामध्ये थोडे कमतरता पाहिली गेली. रन सिंगल मिळेल. 32चं टार्गेट आहे. एकाच दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये येऊ शकते टीम 5 स्टार. शिवम स्मृती घनसोली संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो. कुठल्याही क्षणी मॅच फिरू शकेल. या बॉलवर देखील एक चांगला स्पिन आणि काय बॉल फिरवला अरुणने. गुड बॉलिंग, बॉल ऑफ द मॅच, हीच अरुणची ओळख आहे. खूप चांगलं स्पिन आणि काय लेग कट केला गेलाय. कडक बॉलिंग अरुणची. या बॉल देखील पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. एक एक रनने मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आज पहिलाच दिवस या टुर्नामेंटचा आणि दुसरी मॅच. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. टॉप एज घेतली गेली आहे. अरुण चव्हाण होते तिकडे. थोडा बॉल बाउन्स झाला. एक रन मिळेल आणि 13 रन झाले धावफलकावरती आणि 12 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 19 रनची गरज आहे. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पराग शिंदे येतात. खूप वर्षापासून जे खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. असल्फा, ओमकार आणि गेले कित्येक वर्ष आज या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर 5 स्टार शिवम स्मृती घनसोली संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. बाउंड्रीची गरज आहे. टचअप दिली तर मॅच नक्कीच रंगेल. स्ट्राईक एंडला बॅटर रमजान. बॉलिंगसाठी पराग शिंदे. 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रमजानच्या बॅटमधून 4 रन. आर फॉर रमजान आणि आर फॉर रन. चांगले रन केले रमजानने. चेसिंग करत असताना आपण पाहिलं तर रमजान एक चांगली इनिंग बिल्डअप केली गेली. मॅच 17 रन झाले धावफलकावरती. मॅचला आपण अजूनही 11 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. रमजानची बॅटिंग आवडली असेल तर रमजानसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग रमजानने पूर्णपणे मॅच फिरवली. क्रुशल मॅच पाहायला मिळतीये. बघता बघता रमजानने पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी घेतली गेली आहे. 21 रन झाले धावफलकावरती. 10 बॉल मध्ये आता 11 रनची गरज आहे. आता पेशन्स लेवल खूप महत्वाची आहे. बघा या ग्राउंडवर बॉल टू बॉलच्या देखील मॅचेस नेहमीच फिरताना पाहायला मिळाल्यात. या बॉलवर पेशन्स आणि पेशन्स. परागने बॉल फिरवलाय. बॅटर आउट.
बट त्यानंतर देखील तुझं बाउंड्री मारणार तर थोडं पेशन्स लेवल इकडे तुम्हाला खूप महत्वाचं असणार आहे. 21 रन झालेत आणि अजूनही 9 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. नवीन बॅटर सिद्धांत येत आहेत. क्रुशल मॅच आहे. परागने 2 बाउंड्री झाल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिकडे आहेत आणि रन सिंगल मिळेल. युट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणात मॅचचा आनंद घेतात प्रेक्षक वर्ग. सर्वांचं स्वागत आहे. ऑन ग्राउंड देखील खूप चांगल्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॉलला फिरवलं गेलंय. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेते. ओल्ड इज गोल्ड. गेली आहे. पराग यांच्याकडे देखील संयम खूप चांगला पाहिला गेला. 2 बाउंड्री झाल्या हरकत नाहीये. बट मी माझी बॉलिंग करणार. त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल रन, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. चांगली बॉलिंग केली गेली आहे. 22 रन, 2 विकेट गेलेत. कृष्णा कुठे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. न्यू बॅटर जयेश येत आहेत. 22 रन झालेत, 2 विकेट गेले आहेत. मॅच अजूनही 10 रनची गरज आहे. चांगली बॉलिंग केली परागने. या बॉलवर देखील स्टेप आउट खेळायचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग पराग. 2 बाउंड्रीज येऊन सुद्धा चांगलं कमबॅक केलं. विकेट पण मिळवले गेले आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच येऊन थांबली आहे. 6 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. (23) आणि 2 विकेट गेले गेले. शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच आहे. सहा बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. मित्रांनो कंपल्सरी चेस आहे आणि 2 दिवस ज्या इकडे टीम खेळणार आहेत मॅच हरवूया जिंको, बट तुम्ही हँडशेक करूनच ग्राउंडच्या बाहेर जायचं आहे. याचं पण तुम्ही नोंद घ्या. ज्या दोन्ही दिवस इकडे ज्या टीम खेळणार आहेत, उद्या स्टेशन वाईजची देखील संघ आहेत. खूप चांगले चांगले मॅचेस उद्या स्टेशन वाईजच्या पण पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे येतात. स्ट्राईक एनला बॅटर जयेश. जोगेश्वरीचे खेळाडू त्या सोबतीला सिद्धांत. या बॉलवर देखील पुन्हा डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडी मिसफील्ड तिकडे, बट रन सिंगल मिळेल. पाच बॉल मध्ये अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 8 रनची गरज आहे. बॅटर जयेश. इकडे पण स्टेप आउट झालेत आणि चुकीच्या पद्धतीने आपण पाहिलं तर इकडे रन करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे बॅटर सिद्धांतला मला असं वाटतं मी ते मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. मॅच तर थोडी कठीण झाली आहे. 5 स्टार
आणि चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेलाय, पंचांनी दंडित केला गेलाय, व्हाईट बॉल, नो बॉल आणि +1. त्यामुळे मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेतली गेली आहे. स्कोर पाहिला तर आता आपण पाहिलं तर 2 ने पुढे जाईल. डिक्लेअर झोन मध्ये रन आहे, त्यामुळे इकडे 4 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. पुन्हा एकदा 5 स्टार शुभम स्मृती घनसोली संघ मॅच मध्ये येतोय. 4 बॉल 6. या बॉलवर देखील चांगला स्पिन पाहिला गेला, पण तिकडे पंचांनी दंडित केलं गेलं. व्हाईट बॉल. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. कोण जिंकेल ही मॅच? हाय व्होल्टेज मॅच आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. अधिरा चषकाचा आज पहिला दिवस आणि पहिलाच दिवस इकडे मात्र इकडे हाऊसफुल ठरताना पाहायला मिळतोय. भव्य दिव्य असं आयोजन आणि भव्य दिव्य अशी मॅच. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील स्टेप आउट झालेत. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे आपण पाहिलं तर सिंगल. स्ट्राईक एंडला नितेश कांबळे नॉडी येत आहेत. विक्रोळी खंडोबा नगरचे आणि क्षमता आहे, त्यामुळे नॉडीला देखील इकडे एक चांगला चान्स घ्यावा लागेल. मॅच मध्ये क्रुशियल मॅच आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. 2 बॉल 3. कंपल्सरी चेसिंग आहे. स्ट्राईक एंडला जयेश, बॉलिंग साठी ओमकार पाटणे. 2 बॉल 3. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि आता मॅच आली. 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. हाय व्होल्टेज मॅच. वेद 11 ओमकार मालाड पुढे जाईल की टीम 5 स्टार शुभम स्मृती घनसोली? भव्य दिव्य असं आयोजन आणि हाय व्होल्टेज मॅच. 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण? मॅच आहे 1 बॉल 2. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला आणि बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल. हँडशेक करूनच मित्रांनो बाहेर जायचं. हार्ड लक 5 स्टार शुभम स्मृती घनसोली संघ. वेल प्लेड. अभिनंदन टीम वैदिल ओमकार मालाड. हँडशेक करूनच मित्रांनो सर्वांनी बाहेर जायचंय प्लीज. तांबडी मॅच. या मॅच मध्ये ओमकार पाटणे आपण यायचं. टायमिंग लाईक बाउंड्री पण आली आणि मिलिंद दादा यांच्या हातातून पुरस्कार दिला जाईल. आणि पराभूत संघ आपण ओमकार एक चांगली कामगिरी केली. एक चांगले खेळाडू डोंबिवलीचे. महत्वाच्या मॅच मध्ये एक बाउंड्री पण टायमिंगला आणि 6 बॉल 9 ला. युट्यूब टीम कॅमेरा पण कव्हर करायचा आहे. वेल प्लेड ओमकार. त्यानंतर पराभूत संघाचा पण इकडे सन्मानित केला जाईल. 5 स्टार शुभम स्मृती घनसोली संघ आपण या. एक सन्मानित संघ 5 स्टार शुभम स्मृती घनसोलीवरून आज आपल्याकडे दाखल झाला, त्याबद्दल आपला पण आभार आहे. वेल प्लेड आणि
आपण देखील चांगली कामगिरी केली.